नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एक्झाम जीके मराठी बाय SM या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण मराठी या विषयाचे TCSने घेतलेले प्रीवियस इयरचे क्वेश्चन पाहणार आहोत। हे क्वेश्चन्स एक्झाममध्ये आलेले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा। आज आपण मराठी व्याकरण जसे की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समास, प्रयोग, वाक्यप्रचार, म्हणी यावर आधारित एक्झाममध्ये जे क्वेश्चन आलेले आहेत ते आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर आजचा पहिला क्वेश्चन काय आहे? मी संध्याकाळी फिरायला जातो किंवा तासभर पोहायला जातो या वाक्याचा प्रकार ओळखा। तर आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे। तर हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? संयुक्त वाक्य। तर त्याआधी आपण संयुक्त वाक्य म्हणजे काय हे समजून घेऊयात। ज्या वाक्यात दोन किंवा अधिक केवळ वाक्ये प्रधानत्व बोधक उभयान्वी अवयांनी जोडलेली असतात, जसे की उदाहरणार्थ आणि, व, शिवाय, पण, परंतु, परी, किंवा, अथवा, म्हणून, सबब, कारण इत्यादी, त्याला काय म्हणतात? तर संयुक्त वाक्य म्हणतात। यातील प्रत्येक केवळ वाक्य स्वतंत्र अर्थाचे असते। ओके, तर आपण काही उदाहरणानुसार समजून घेऊयात। मी अभ्यास केला आणि मला चांगले गुण मिळाले। यामध्ये आणि हे आहे। तो आला पण त्याला भेटता आले नाही। पण, आणि, पण, शिवाय, पण, परंतु, परी, किंवा, अथवा, म्हणून, सबब, कारण इत्यादी जर असतील त्या वाक्यामध्ये तर लगेच ओळखून जायचं की ते वाक्य संयुक्त वाक्य आहे। तर मी संध्याकाळी फिरायला जातो किंवा तासभर पोहायला जातो हा वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर संयुक्त वाक्य आहे। हे तुम्ही लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न काय म्हटले? पुढीलपैकी सरस्वती या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा। तर आपल्याला समानार्थी शब्द शोधायला सांगितलेला आहे सरस्वती या शब्दाचा। तर काय येईल मग याचं उत्तर? वाग्देवी। ऑप्शन नंबर 3 याचं बरोबर उत्तर आहे। वाग्देवी सरस्वती या शब्दाचा समानार्थी शब्द आहे। तसेच आपण काही महत्त्वाचे समानार्थी शब्द पाहूयात, जसे की सूर्य। सूर्याचा समानार्थी शब्द काय आहेत? रवी, भास्कर, दिनकर, आदित्य। चंद्र, चंद्राचे पाहू आपण शशी, इंदू, सोम, रजनीनाथ। बरोबर, पाणी। जल, नीर, उदक, सलील। नंतर आई, आईसाठी समानार्थी शब्द काय आहेत? माता, जननी, माऊली, माय। बरोबर, हे तुम्ही लक्षात ठेवा। अतिशय महत्त्वाचे समानार्थी शब्द आहेत, परीक्षेत येऊ शकतात। नंतर सदाचारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा। तर आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायला सांगितलेला आहे सदाचारी या शब्दाचा। तर मग काय येईल याचं उत्तर? ऑप्शन नंबर 2 दुराचारी हे याचं योग्य उत्तर आहे। नंतर काय म्हणते नंतरच्या क्वेश्चनमध्ये? राजदरबार शब्दाचा समास ओळखा। समास ओळखायला सांगितलेला आहे आपल्याला राजदरबार या शब्दाचा। तर काय येईल मग याचा समास? विभक्ती तत्पुरुष। ऑप्शन नंबर 2 याचं योग्य उत्तर आहे। राजदरबार, त्याचा विग्रह काय येईल? राजाचा दरबार। हे पण तुम्ही लक्षात ठेवा। बरोबर, पुढे जाऊ आपण। काय म्हटले पुढच्या प्रश्नामध्ये? त्याचा भिंतीला रंग देऊन झाला या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे। वाक्य काय आहे? त्याचा भिंतीला रंग देऊन झाला। तर या वाक्याचा प्रयोग काय आहे मग? समापन कर्मणी। तर आपण समापन कर्मणी प्रयोग म्हणजे काय हे समजून घेऊ। तर जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो, तेव्हा त्यास समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात। या वाक्यामध्ये बघा ना, त्याचा भिंतीला रंग देऊन झाला, क्रिया कशी आहे? तर या क्रियेचा कसा आहे अर्थ? कसा आहे? क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो। बरोबर, याच्यामध्ये पण क्रिया काय झालेली आहे? समाप्त झालेली आहे। म्हणून काय येईल या वाक्याचा प्रयोग? समापन कर्मणी। ऑप्शन नंबर 1 हे याचं बरोबर उत्तर आहे। बरोबर, आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात। काय म्हटले इथे? द्विजी निषिधा पासाव म्हणी जेलो या वाक्यातील प्रयोग ओळखा। इथे पण आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे। तर वाक्य काय आहे? द्विजी निषिधा पासव म्हणी जेलो। तर याचं उत्तर काय येईल मग? पुराण कर्मणी येईल। तर वाक्यातील प्रयोग कोणता आहे? पुराण कर्मणी। तर आपण समजून घेऊयात पुराण कर्मणी प्रयोग म्हणजे काय। तर पुराण कर्मणी प्रयोगालाच काय म्हणतात? प्राचीन कर्मणी प्रयोग। तर तो काय आपण समजून घेऊ। जुन्या मराठी काव्यात आढळणारा प्रयोग आहे हा। यात ज हा प्रत्येक क्रियापदाला लागतो। बरोबर,
याचं आपण एखादं उदाहरण समजून घेऊ. उदाहरणामध्ये नळे इंद्रास असे बोलीचे, तर हा पण कोणता आहे? पुराणकर्मणी प्रयोग आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन काय म्हटले पुढच्या प्रश्नामध्ये? आपल्याकडील थोड्याशा संपत्तीचे प्रदर्शन करणे या अर्थाची म्हण सांगा. तर या अर्थाची म्हण काय येईल मग? ऑप्शन नंबर 3, कानात बुगडी गावात फुगडी. बरोबर. तर म्हण काय येईल? कानात बुगडी गावात फुगडी. त्याचा योग्य अर्थ काय आहे? आपल्याकडील थोड्याशा संपत्तीचे प्रदर्शन करणे. म्हणजे अर्थ दिलाय आणि त्याची म्हण शोधायला सांगितली आहे. असं पण देऊ शकतात, म्हण देतील आणि त्याचा अर्थ सांगा म्हणून. बरोबर. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न काय म्हटले? कलावैभव शब्दाचा समास ओळखा. आपल्याला परत समास ओळखायला सांगितलेला आहे. कोणत्या शब्दाचा? तर कलावैभव. तर याचं उत्तर काय येईल? विभक्ती तत्पुरुष समास. तर त्याआधी आपण तत्पुरुष समास म्हणजे काय हे समजून घेऊ, नंतर विभक्ती तत्पुरुष. बरोबर. तर तत्पुरुष समास म्हणजे काय? तर त्यामध्ये महत्त्वाचे पद, दुसरे पद, उत्तरपद महत्त्वाचे असते. त्याचं स्वरूप काय हे आपण समजून घेऊ. या समासात विग्रह करताना पहिल्या पदाला विभक्ती प्रत्यय लागतो, जो समासात लुप्त होतो. या समासाचे विविध उपप्रकार आहेत. त्याचा एक उपप्रकार आपण पाहून घेऊ, जो की विभक्ती तत्पुरुष समास आहे. यात विभक्ती प्रत्यय लोप पावतो, जसं की ने, ला, स, चा, ची, चे, त, ई, आत, वर इत्यादी. हे काय करतात? विभक्ती प्रत्यय लोप पावतात. उदाहरणार्थ राजपुत्र, राजाचा पुत्र, तोंडपाठ, तोंडाने पाठ. बरोबर. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर मग कलावैभव शब्दाचा समास काय आहे? ऑप्शन नंबर 3 याचं बरोबर उत्तर आहे, विभक्ती तत्पुरुष. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटले इथे? तीळ पापड होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर सांगा मग, तीळ पापड होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? तर ऑप्शन नंबर 1, अतिशय संताप येणे. बरोबर. हे तुम्ही लक्षात ठेवा. देन दिमाग या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर काय येईल याचं उत्तर? तोरा. दिमाग शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तोरा. आपण काही महत्त्वाचे समानार्थी शब्द घेऊ, जसे की मित्र. मित्रासाठी समानार्थी शब्द कोणकोणते आहेत? सखा, दोस्त, सोबती. नंतर घरसाठी गृह, सदन, निवास, आलय. फूल, पुष्प, सुमन, कुसुम. हे काही महत्त्वाचे समानार्थी शब्द आहेत, जे की तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न काय म्हटले? मिलाफ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. मिलाफसाठी आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायला सांगितलेला आहे. तर काय येईल? फाटाफूट. ऑप्शन नंबर 1 याचं योग्य उत्तर आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतर काय म्हटले? तो घरी पोहोचण्यापूर्वी सांजावले या वाक्यातील प्रयोग ओळखा. आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे. तर त्याचं उत्तर काय येईल? भावकर्तरी प्रयोग येईल, ऑप्शन नंबर 4. तर आपण भावकर्तरी प्रयोग म्हणजे काय हे समजून घेऊ. तर भावकर्तरी प्रयोगाचे मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? कर्ता अदृश्य किंवा अव्यक्त असतो. बघा ना, या वाक्यामध्ये तो दिलाय, कर्ता कोण आहे हे नाही सांगितलेलं आहे. त्यामुळे कर्ता अदृश्य किंवा अव्यक्त असतो. वाक्यात कर्ता स्पष्टपणे दिसत नाही. तो घरी पोहोचण्यापूर्वी सांजावले यामध्ये कर्ता आपल्याला स्पष्टपणे दिसत नाहीये. कर्म नसते. हा प्रयोग नेहमी अकर्मक असतो. क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. कर्ता किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलत नाही. बरोबर. अजून क्रियापदाला अनेकदा ते किंवा ले हा प्रत्यय लागलेला असतो. बघा ना, क्रियापद काय आहे वाक्यामध्ये? सांजावले आहे. तर याला ले हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणून तो घरी पोहोचण्यापूर्वी सांजावले या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? तर भावकर्तरी हा प्रयोग आहे. लक्षात ठेवा. आपण पुढचा क्वेश्चन पाहूयात. काय म्हटले पुढच्या क्वेश्चनमध्ये? पुढीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. तर आपल्याला बहुव्रीही समासाचं उदाहरण ओळखायला सांगितलेलं आहे. तर काय येईल याचं उत्तर? ऑप्शन नंबर 3 याचं योग्य उत्तर आहे, अष्टभुजा. अष्टभुजा म्हणजे काय? 8 आहेत भुजा अशी ती. बरोबर. तर आपण समजून घेऊयात बहुव्रीही समास म्हणजे काय. तर याच्यामध्ये दोन्ही पदे गौण असतात. तिसराच अर्थाचा बोध होतो. या समासात सामासिक शब्दातील कोणतेही पद महत्त्वाचे नसते.
तर त्यातून तिसऱ्याच पदाचा किंवा वस्तूचा किंवा व्यक्तीचा बोध होतो. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असतो. बरोबर. अष्टभुजा, 8 आहेत भुजा अशी ती, याच्यामध्ये तिसऱ्याच पदाचा बोध होतो ना, म्हणजे अष्टभुजा हे त्या तिसऱ्या पदाचं काय आहे, विशेषण असते. आपण अजून काही उदाहरणे पाहूयात. जसे की गणपती, गणांचा पती असा तो. येथे गण किंवा पती महत्त्वाचे शब्द नसून गणपती देवतेचा बोध होतो. बरोबर. नीलकंठ, ज्याचा कंठ निळा आहे असा तो. येथे शंकर देवाचा बोध होतो. दशमुख, 10 आहेत मुखे ज्याला असा तो. येथे रावण याचा बोध होतो. बरोबर. तसंच अष्टभुजा, 8 आहेत भुजा अशी ती, इथे देवीचा बोध होतो. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. बहुव्रीही समासाचं उदाहरण कोणतं आहे मग? ऑप्शन नंबर 3 याचं बरोबर उत्तर आहे अष्टभुजा. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटले पुढच्या क्वेश्चनमध्ये? पुढीलपैकी कोणता शब्द रावणचा समानार्थी शब्द नाही? तर समानार्थी शब्द नाही असं म्हटले रावण या शब्दाचा, तर रावणचा समानार्थी शब्द कोणता नाही आहे? दशभुजा. तर तुम्ही लक्षात ठेवा, बाकीचे दशग्रीव, लंकेश, दशानन हे सगळे काय आहेत? समानार्थी शब्द आहेत रावणचे. बरोबर. नंतर काय म्हटले पुढच्या क्वेश्चनमध्ये? त्याला हा प्रदेश सोडावा लागतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा. आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे, तर काय येईल याचं उत्तर? कर्मणी प्रयोग येईल. तर आपण कर्मणी प्रयोग समजून घेऊयात. जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप हे कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलते आणि कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाचा त्यावर काहीही परिणाम होत नाही, तेव्हा त्या वाक्यातील प्रयोग कर्मणी प्रयोग असतो. तर या प्रयोगात कर्म महत्त्वाचे असते, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याला हा प्रदेश सोडावा लागतो, तर या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? तर कर्मणी प्रयोग आहे. बरोबर. पुढचा क्वेश्चन काय म्हटले पुढच्या क्वेश्चनमध्ये? पुढीलपैकी ढग शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. आपल्याला समानार्थी शब्द शोधायला सांगितलेला आहे ढग या शब्दाचा, तर काय येईल याचं बरोबर उत्तर? नीरद येईल. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन, पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला? दुर्लक्ष्य या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही असं म्हटले, तर काय येईल याचं उत्तर? अवास्तव हा समानार्थी शब्द नाही. तर लक्षात ठेवा, बाकीचे सगळे अजय, अजिंक्य, अजित हे दुर्लक्ष्य या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत. बरोबर. पुढचा प्रश्न काय म्हटले पुढच्या प्रश्नामध्ये? खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. मधुने चित्र काढले. तर आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे मधुने चित्र काढले या वाक्याचा, तर काय येईल याचं उत्तर? कर्मणी प्रयोग येईल. ऑप्शन नंबर 3 याचं बरोबर उत्तर आहे कर्मणी प्रयोग. तर आपण कर्मणी प्रयोग म्हणजे काय हे समजून घेऊयात. तर कर्मणी प्रयोगाची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, जसं की क्रियापदाचे रूप कर्माप्रमाणे बदलते. हे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. वाक्यातील कर्म बदललं की क्रियापदाचं रूप बदलतं. बरोबर. कर्ता प्रथमा विभक्तीत नसतो. कर्त्याला सहसा ने, नी, हून, कडून असे प्रत्यय लागलेले असतात किंवा तो तृतीय विभक्तीत असतो. कर्म प्रथमा विभक्तीत असते. वाक्यातील कर्म हे प्रथमा विभक्तीत असते आणि त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नसतो. अजून क्रियापद सकर्मक असते. कर्मणी प्रयोगात नेहमी सकर्मक क्रियापद असते, कारण कर्म असल्याशिवाय कर्मणी प्रयोग शक्य नाही. बरोबर. म्हणून या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? कर्मणी प्रयोग. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पिपासा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायला सांगितलेला आहे पिपासा या शब्दाचा, तर काय येईल याचं उत्तर? तृप्ती येईल. ऑप्शन नंबर 1 हे याचं बरोबर उत्तर आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. पिपासा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तृप्ती हा आहे. बरोबर. पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात. काय म्हटलं इथे? पुष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे आपल्याला, तर काय येईल याचं उत्तर? कृश येईल. बरोबर. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न काय म्हटले पुढच्या प्रश्नामध्ये? पुढीलपैकी द्विगु समासाची उदाहरणे कोणती? तर आपल्याला द्विगु समासाची उदाहरणे ओळखायला सांगितलेली आहेत. त्याआधी आपण द्विगु समास म्हणजे काय हे समजून घेऊयात. ओके. ज्या कर्मधारण्य समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते आणि या सामासिक शब्दातून
एका समूहाचा बोध होतो, त्याला द्विगु समास असे म्हणतात. बरोबर. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास ज्या सामासिक शब्दातील पहिले पद संख्या दर्शवते आणि तो शब्द एका विशिष्ट समूहाला सूचित करतो तो द्विगु समास असतो. याचे आपण काही उदाहरणं पाहूयात. जसे की पंचपाळे 5 पाळ्यांचा समुदाय, सप्ताह 7 दिवसांचा समुदाय, नवरात्र 9 रात्रींचा समूह, त्रिकोण 3 कोणांचा समूह, त्रिभुवन 3 भुवनांचा समूह. अजून पंचवटी 5 वडांचा समूह, चौघडा 4 घड्यांचा समूह, त्रिदल 3 दलांचा समूह. याच्यामध्ये काय आहे? द्विगु समासामध्ये पहिलं पद काय दर्शवते तर संख्या विशेषण असते. बघा ना, 5 7 9 3 हे संख्या विशेषण आहेत. बरोबर. आणि या सामासिक शब्दातून एका समूहाचा बोध होतोय. बरोबर. जसे की 9 रात्रींचा समूह, 7 दिवसांचा समुदाय, 5 पाळ्यांचा समुदाय. बरोबर. आणि तो शब्द एका विशिष्ट समूहाला सूचित करतो, तो द्विगु समास असतो. म्हणून द्विगु समासाची उदाहरणे कोणती येतील यातील? ऑप्शन नंबर 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. अ आणि क. अ आणि क. जसे की पंचवटी 5 वडांचा समूह, चातुर्मास, सप्ताह 7 दिवसांचा समुदाय. बरोबर. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न काय म्हटले पुढच्या प्रश्नामध्ये? त्याचा भिंतीला रंग देऊन झाला या वाक्यातील प्रयोग ओळखा. आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे, तर याचं उत्तर काय येईल? समापन कर्मणी येईल. याच्यामध्ये क्रिया समाप्त झाल्यासारखी आहे म्हणून हा समापन कर्मणी प्रयोग आहे. जेव्हा वाक्यातील प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याचा भिंतीला रंग देऊन झाला या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? मग समापन कर्मणी. आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटले पुढच्या प्रश्नामध्ये? चिमण्यांनी घरटी बांधली या वाक्यातील प्रयोग ओळखा. आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे, तर याचं उत्तर काय येईल? कर्मणी प्रयोग येईल. तर आपण कर्मणी प्रयोग म्हणजे काय हे समजून घेऊ. जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप हे कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलते आणि कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाचा त्यावर काहीही परिणाम होत नाही, तेव्हा त्या वाक्यातील प्रयोग कर्मणी प्रयोग असतो. या वाक्यात कर्म महत्त्वाचे असते. बरोबर. म्हणून चिमण्यांनी घरटी बांधली या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? कर्मणी प्रयोग आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. बरोबर. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटले? प्रदक्षिणा शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. आपल्याला समानार्थी शब्द शोधायला सांगितलेला आहे, तर काय येईल मग याचं उत्तर? प्रदक्षिणाचा समानार्थी शब्द तर परिक्रमा येईल. ऑप्शन नंबर 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. आपण काही महत्त्वाचे समानार्थी शब्द बघूयात. जसे की पृथ्वीसाठी समानार्थी शब्द काय आहेत? भूमी, धरा, वसुंधरा, धरणी. आकाशसाठी नभ, गगन, अंबर, व्योम. ओके. नदीसाठी सरिता, तटिनी, वाहिनी. तर हे काही महत्त्वाचे समानार्थी शब्द आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटले पुढच्या क्वेश्चनमध्ये? खाल्ल्या घरचे वासे मोजणे या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. तर आपल्याला एक म्हण दिलेली आहे, खाल्ल्या घरचे वासे मोजणे, आणि या म्हणीचा योग्य अर्थ विचारलेला आहे. तर काय येईल याचा योग्य अर्थ? ऑप्शन नंबर 4 हे याचं योग्य उत्तर आहे. उपकारकर्त्याचे अहित पाहणे. पुढचा प्रश्न काय म्हटले पुढच्या प्रश्नामध्ये? चोरी काकडीची शिक्षा फाशीची या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. आपल्याला परत एक म्हण दिलेली आहे, चोरी काकडीची शिक्षा फाशीची. तर या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगितलेला आहे. तर काय येईल मग या म्हणीचा योग्य अर्थ? लहान गुन्ह्यासाठी मोठी शिक्षा देणे. ऑप्शन क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटलंय? पुष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर काय येईल पुष्ट या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द? कृश येईल. ऑप्शन नंबर 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. आपण पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात. काय म्हटलं इथे? अक्कड या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगा. आपल्याला समानार्थी शब्द विचारलेला आहे अक्कड या शब्दासाठी. तर काय येईल मग? नखरा. हे तुम्ही लक्षात ठेवा. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटलं इथे? खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. मधुने चित्र काढले. तर प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे आपल्याला. तर काय येईल याचं उत्तर? मग
ऑप्शन नंबर 4 हे याचं योग्य उत्तर आहे. कर्मणी प्रयोग आहे या वाक्यामध्ये. तर आपण कर्मणी प्रयोग म्हणजे काय हे समजून घेऊ. जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप हे कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलते आणि कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाचा त्यावर काहीही परिणाम होत नाही, तेव्हा त्या वाक्यातील प्रयोग कर्मणी प्रयोग असतो. आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे महत्त्वाचे असते. बरोबर? समजलं? हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ आपण. दुर्लक्षे या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? समानार्थी नाही हे म्हटले तर काहील्याचं उत्तर अवास्तव. बाकी अजय, अजिंक्य, अजित हे याचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न काय म्हटले? पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला समास ओळखायला सांगितलेला आहे प्रतिवर्षी या शब्दाचा. तर याचं उत्तर येते अव्ययीभाव समास. तर आपण अव्ययीभाव समास हा आपण ओळखून घेऊ, म्हणजे समजून घेऊ काय असतो. तर या समासात पहिलं पद महत्त्वाचं असतं आणि ते बहुधा अव्यय असतं. ओके. या समासातून तयार झालेला नवीन शब्द क्रियाविशेषण अव्ययासारखं काम करतो. उदाहरणार्थ आजन्म, जन्मापासून, यथाशक्ती, शक्तीप्रमाणे, प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, प्रतिवर्षी, प्रत्येक वर्षी. बरोबर? या समासामध्ये काय आहे मग? नवीन शब्द क्रियाविशेषण अव्ययासारखा काम करतो, तयार झालेला नवीन शब्द. बरोबर? हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी द्विगु समासाची उदाहरणे कोणती आहेत? आपण द्विगु समास पाहिला. द्विगु समास म्हणजे काय असतो? तर मग याचं उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर 3 अ आणि क. पंचवटी आणि सप्ताह. पंचवटी 5 वडांचा समूह, सप्ताह 7 दिवसांचा समूह. बरोबर? पुढे श्रीकांत क्रिकेट डॅश या वाक्यात खालीलपैकी कोणतं क्रियापद योग्य ठरेल? तर श्रीकांत क्रिकेट खेळतो हे क्रियापद योग्य ठरेल. बरोबर? हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, लाचार या शब्दासाठी समानार्थी शब्द विचारलेला आहे आपल्याला. तर काय येईल मग? दयनीय. दयनीय हा लाचार या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपण काही महत्त्वाचे समानार्थी शब्द पाहूयात. ढग या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत मेघ, चलत, पयोधर. आनंद, हर्ष, संतोष, मोद, प्रमोद. देवसाठी ईश्वर, परमेश्वर, भगवान, सूर. शरीरसाठी देह, तनू, काया, अंग. सोनेसाठी सुवर्ण, कणक, हेम. तर हे काही महत्त्वाचे समानार्थी शब्द आहेत जे की तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. काय म्हटले पुढच्या प्रश्नामध्ये? खालीलपैकी कोणता शब्द गंध या शब्दासाठी समानार्थी शब्द नाही ते सांगा. समानार्थी शब्द नाही हे विचारलेलं आहे आपल्याला. तर काय येईल मग? वालुका. हे तुम्ही लक्षात ठेवा. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटले? शहानिशा या शब्दासाठी आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. तर काय येईल मग? ऑप्शन नंबर 4 हे याचं योग्य उत्तर आहे. साशंकता शहानिशाचा विरुद्धार्थी शब्द आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, काय म्हटले पुढच्या प्रश्नामध्ये? अनुराग शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर अनुराग शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. तर अप्रीती हा याचा विरुद्धार्थी शब्द आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. बरोबर? पुढचा प्रश्न, काय म्हटले? वाक्याचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. रस्त्याच्या पलीकडून जा. तर हे एक आज्ञार्थक वाक्य आहे, हे आपल्याला समजून जातं. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. तर आपण काही आज्ञार्थी वाक्याची वैशिष्ट्ये समजून घेऊयात. तर म्हणजे आज्ञा असते, एखादे काम करण्यास सांगणे. उदाहरणार्थ बाहेर जा. विनंती, नम्रपणे काहीतरी विचारणे किंवा करणे, हे पण एक आज्ञार्थी वाक्य आहे. उदाहरणार्थ कृपया मला पाणी द्या. उपदेश, चांगल्या गोष्टींसाठी सल्ला देणे. उदाहरणार्थ नेहमी खरे बोला. आशीर्वाद, कोणाला तरी शुभ इच्छा व्यक्त करणे. उदाहरणार्थ तुला यश मिळव. प्रार्थना, देवाकडे किंवा मोठ्या व्यक्तीकडे काही मागणे. उदाहरणार्थ देवा मला शक्ती दे. सूचना, माहिती किंवा निर्देश देणे. उदाहरणार्थ डावीकडे वळा. मागणी, काहीतरी मिळवण्यासाठी आग्रह करणे. उदाहरणार्थ मला ते पुस्तक दे. तर हे काही आज्ञार्थी वाक्याची वैशिष्ट्ये होती. म्हणून रस्त्याच्या पलीकडून जा हे एक आज्ञार्थक वाक्य आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, काय म्हटले? विराग शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर विरागसाठी आपल्याला समानार्थी शब्द विचारलेला आहे. तर याचं उत्तर येते विरक्ती, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न,
पुष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे आपल्याला, तर कृश हा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. बरोबर. पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात. या शब्दाचा समास ओळखायला सांगितलेला आहे आपल्याला, प्रतिवर्षी या शब्दाचा. तर काय येईल याचा समास? अव्ययीभाव समास. प्रतिवर्षी. बरोबर. तर अव्ययीभाव समास आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न काय म्हटले? खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. मधुने चित्र काढले. मधुने चित्र काढले या वाक्याचा प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे आपल्याला, तर त्याचं उत्तर येते कर्मणी प्रयोग, हे तुम्ही लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर 1 हे याचं योग्य उत्तर आहे. बरोबर. पुढचा प्रश्न, पिपासा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे पिपासा या शब्दाचा, तर त्याचं उत्तर येते तृप्ती. ऑप्शन नंबर 4 हे याचं योग्य उत्तर आहे. बरोबर. हे आणि तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट काय म्हटले? दुर्लक्षी या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? तर समानार्थी शब्द नाही हे म्हटलेलं आहे, तर अवास्तव. बरोबर. आपण काही महत्त्वाचे समानार्थी शब्द समजून घेऊयात. कोकिळा, तर याच्यासाठी काय येते? परभूत किंवा पीक. कमळसाठी समानार्थी शब्द काय आहेत? पंकज, नीरज, अरविंद, राजीव. पक्षीसाठी खग, विहग, पाखरू. समुद्रासाठी सागर, सिंधू, रत्नाकर, जलनिधी. नदीसाठी सरिता, तटिनी, जीवनदायिनी. बरोबर. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटले पुढच्या प्रश्नामध्ये? पुढीलपैकी द्विगु समासाची उदाहरणे ओळखा. तर द्विगु समासाची उदाहरणे ओळखायला सांगितलेली आहेत आपल्याला, तर त्याचं उत्तर येते ऑप्शन नंबर 2 अ आणि क. पंचवटी, चातुर्मास, सप्ताह, त्रैलोक्यड हे याचे उदाहरणं आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. काय म्हटले? अक्कड या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगा. आपल्याला समानार्थी शब्द विचारलेला आहे अक्कड या शब्दासाठी, तर काय येईल मग? नखरा. ऑप्शन नंबर 2. आपण काही महत्त्वाचे समानार्थी शब्द समजून घेऊयात. अग्नीसाठी काय आहेत? आग, विस्तव, पावक, वन्ही. घरसाठी सदन, ग्रह, आलय, निवास. चंद्रसाठी शशी, इंदू, सोम, रजनीकर. वारासाठी पवन, वायू, अनिल, समीर. आकाशसाठी नभ, गगन, अंबर, व्योम. तर हे काही महत्त्वाचे समानार्थी शब्द आहेत, जे की तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेसाठी येऊ शकतात. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण आजचे क्वेश्चन बघितले, भाग 2. ज्यांनी भाग 1 पाहिलेला नाही त्यांनी पाहून घ्या. हे क्वेश्चन्स कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये आलेले आहेत, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. ओके. या प्रश्नाची जर PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आज आपण इथेच थांबूयात. थँक्यू. धन्यवाद.